ओम नमो भगवते वासुदेवाय. मैत्रेयजी आणि विदुर यांच्यातल्या संवादाबद्दल आपण बोलतोय. मैत्रेय म्हणाले की ब्रह्मदेवाचं जे एकूण आयुष्य आहे 100 वर्षाचं, दिव्य 100 वर्ष, त्याचे दोन भाग होतात. पहिल्या भागाला प्रथम परार्ध म्हणतात आणि दुसऱ्या भागाला द्वितीय परार्ध म्हणतात. आतापर्यंतचा हा पहिला परार्ध म्हणाले व्यतीत झाला, संपला, आणि आता दुसरा परार्ध चालू आहे. पण पहिल्या परार्धाच्या प्रारंभी ब्राह्मण नावाचा एक महान कल्प झाला, दीर्घ काळ होऊन गेला तो, आणि त्याच्यातच ब्रह्मदेवांची उत्पत्ती झालेली होती. विद्वान मंडळी, पंडित मंडळी त्याला शब्द ब्रह्म असं म्हणतात. आणि त्याच परार्धाच्या शेवटी जो कल्प झाला त्याला पाद्मकल्प असं म्हणतात. ह्या पाद्मकल्पामध्ये भगवंताच्या नाभी सरोवरातूनच एक सर्व लोकमय असं कमळ प्रकट झालेलं होतं. आता म्हणाले हा जो काही कल्प चालू आहे हा दुसऱ्या परार्धाचा आरंभक म्हटला जातो, सुरुवात करणारा म्हटला जातो, आणि ह्याला वाराह कल्प असं नाव आहे की ज्या कल्पामध्ये भगवंताने सुकराचं रूप धारण केलं, तो अवतार घेतला. यात सुद्धा श्वेत वाराह आणि कृष्ण वाराह असे दोन भाग येतात. आपण आपल्या कुठल्याही धार्मिक कार्याच्या सुरुवातीला जो संकल्प गुरुजी म्हणतात तो जर ऐकला असेल तर आपल्या लक्षात येईल, श्रीमद भगवतो महापुरुषस्य विष्णु आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे, दुसरा परार्ध श्री श्वेत वाराह कल्पे, आणि आत्ताच ते मन्वंतर आहे वैवस्वत मन्वंतर आहे, असा उल्लेख आपल्याला त्या संकल्पात गुरुजी करतात, तो लक्षात येईल. तेव्हा हा दुसरा परार्ध चालू आहे आणि त्या दुसऱ्या परार्धाचा श्वेत वाराह नावाचा कल्प चालू आहे. आणि हा जो दोन परार्धांचा काळ आहे हा अव्यक्त अनंत अनादि विश्वात्मा अशा भगवान श्री हरींचा एक निमेष मानला जातो. एवढं असून सुद्धा भगवंतावर कुठल्याही प्रकारची कोणीही प्रभुत्व गाजू शकत नाही, प्रभुता गाजू शकत नाही. उलट भगवंतच देहादिकांमध्ये अभिमान राखणाऱ्या जीवांना शासन करण्यात समर्थ आहेत, त्यांचं अनुशासन बांधण्यात समर्थ आहेत. प्रकृती, महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा अशा 8 प्रकृतींच्या सह पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन आणि पंचमहाभूत अशा एकूण 16 विकारांनी मिळून बनलेला हा जो ब्रह्मांड कोश आहे त्याचं आतून जर परिमाण बघायचं म्हटलं विस्ताराचं तर ते 50 कोटी योजन आहे. आणि ह्या ब्रह्मांड कोशाच्या बाहेर चारी बाजूला एकावर एक अशी 10-10 पटीने वाढत जाणारी मोठी असलेली आवरण आहे. ह्या सगळ्यासह हे संपूर्ण ब्रह्मांड के हा जो की पसारा आहे तो एका परमाणू सारखा दिसतो. आणि एका परमाणूमध्ये अशी अनेक कोट्यवधी ब्रह्मांड राशी पडलेल्या आहेत. ह्या सगळ्यांचं प्रधान कारण जे असेल किंवा त्या प्रधान कारणांचंही कारण असलेला जो कोणी असेल तर त्याला अक्षर ब्रह्मा असं म्हटलं जातं. आणि हेच पुराण पुरुष परमात्मा भगवान श्री विष्णूंचं श्रेष्ठ असं स्वरूप आहे, तेच त्यांचं निवासस्थान आहे, धाम आहे.
हे जे सृष्टीरूप भगवंतांनी कार्य केलं, ह्या सृष्टीमध्ये दोन प्रकारे ही सृष्टी दोन प्रकारे निर्माण केली गेली. एक बद्धाची सृष्टी आणि दुसरी मुक्ताची सृष्टी. बद्धाच्या सृष्टीमध्ये जी ती हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू वगैरे येतात आणि मुक्तांच्या सृष्टीमध्ये कपिल महामुनी, कर्दम ऋषी, देवहूती इत्यादी येतात. ह्या पहिल्या भागात जे वाराह प्रभूंचं वर्णन केलेलं आहे ते स्वतः यज्ञावतार आहेत. भगवंताची सृष्टी अशी विचित्र आहे, हे त्यांचंच कार्य आहे, त्यांचीच लीला आहे की इथे जे बद्ध आहेत ते मुक्त होतात आणि जे मुक्त आहेत ते बद्ध होतात. उदाहरण जर द्यायचं झालं तर जय विजयजी जे भगवंताचे पार्षद होते ते वस्तुतः मुक्त होते, पण एका कारणामुळं त्यांच्याकडनं जो सनत कुमारांचा अपमान झाला त्याच्यामुळे त्यांना असुर योनीमध्ये पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला आणि ते बद्ध झाले. मुळात मुक्त असलेले जय विजय हे इथे येऊन बद्ध झाले आणि नंतर हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपूंच्या रूपात जन्माला आलेले ते जे असुर आहेत ते भगवंताच्या स्पर्शामुळे, भगवंताकडून वध केला गेल्यामुळं मुक्त झाले. म्हणजे इथे बद्ध असलेले मुक्त होतात आणि जे मुक्त आहेत ते बद्ध होतात. या तिसऱ्या स्कंधात गृहस्थ धर्माचं सुद्धा दोन प्रकारे वर्णन केलं जातं की ही जी बद्ध सृष्टी आहे त्या बद्ध सृष्टीमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर दितीने कश्यपांना कसा त्रास दिला हा आपल्याला भाग बघता येईल. आणि मुक्त सृष्टीमध्ये कर्दवांची जी पत्नी आहे देवहूती तिनं त्यांची सेवा कशी केली आणि त्यांना प्रसन्न कसं ठेवलं. दोन्ही गृहस्थ धर्मच आहेत, पण एका गृहस्थ धर्मात पत्नीनं पतीला त्रास दिला आणि दुसऱ्या गृहस्थ धर्मात पत्नीनं पतीची सेवा करून त्याचं चित्त जिंकलं, मन जिंकलं आणि ते प्रसन्न ठेवलं. ह्या तिसऱ्या स्कंधाचे जे पहिले 19 अध्याय आहेत हे कर्मप्रधान आहेत आणि नंतरचे जे 14 अध्याय आहेत ते ज्ञान किंवा विवेक प्रधान आहेत. आतापर्यंत जे सृष्टीचं वर्णन आपण बघितलं या प्रत्येक ठिकाणी कर्माचं प्राधान्य आपल्याला लक्षात येईल आणि पुढे कर्दमांचं चरित्र जे येईल, सुरू होईल, तिथपासून ज्ञान आणि विवेकाची चर्चा आपल्याला बघायला मिळेल. पुढे या सृष्टीचा विस्तार कसा झाला याबद्दल मैत्रेयांनी विदुरांशी जो संवाद साधला पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.